नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे 1,500 रुपये अनुदान दिले जाते। डिसेंबर 2024 पासून ही डीबीटी सुरू झाली, परंतु अनेक लाभार्थ्यांची डीबीटी पूर्ण नसल्यामुळे अनुदान थकलेले आहे। मग हे अनुदान सरकार कधी देणार आहे? सरकारने अजून त्याबाबत कोणतीच घोषणा केलेली नाही किंवा तहसील ऑफिसमध्ये विचारले असता कोणतीही माहिती मिळत नाही। त्यामुळे आता सर्व निराधार लाभार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, कारण की निराधार बांधवांना अनेक समस्या आहेत आणि त्यांचे वेतन जे मिळते ते सुद्धा वेळेवर मिळत नाही आणि मिळालेले जे काही मागील बाकी आहे ते सुद्धा आता सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। त्यासाठी आता अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे। मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवरती एक PDF दिलेली आहे। आंदोलनासंदर्भात थकीत मानधन मिळावे यासाठी एक अर्ज तहसील कार्यालयात द्यायचा आहे। त्या संदर्भात व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। मग तो अर्ज तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने तुमचे किती महिन्याचे अनुदान बाकी आहे हे तहसील कार्यालयात कळणार आहे। तर मित्रांनो, आधी निवेदन द्यावं लागते, नंतरच आपण आंदोलन करू शकतो। तर अनेक ठिकाणी असे आंदोलन करण्याचे इशारे देण्यात आलेले आहे। त्या संदर्भात आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। आपण या ठिकाणी बघू शकता की चांदूर रेल्वे शहराजवळ तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींचे योजनेचे गेल्या 7-8 महिन्यांपासून मासिक मानधन खात्यावर जमा झालेले नाही। मग काही लाभार्थ्यांचे पैसे जमा झालेले नाही, काही लाभार्थ्यांचे थकलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी सर्वपक्षीय समितीने स्थानिक तहसीलदार कार्यालयावर धडक दिली। यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत या आठवड्यात लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे मानधन न मिळाल्यास 25 ऑगस्टला तहसीलदार यांच्या थेट दालनात लाभार्थ्यांसह बैठा सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींसाठीचे मासिक मानधन योजना अंतर्गत नोंदणीकृत आहे। मात्र गेल्या 7-8 महिन्यापासून या योजनेचे मासिक मानधन अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही। यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। दैनंदिन खर्च, औषधोपचार, घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण झाले आहे। लाभार्थ्यांचा आधार कार्ड सीडिंग संबंधित त्रुटी असता त्यांनी ती त्रुटी बँकेत जाऊन सोडवली, मात्र त्यानंतरही काही लाभार्थ्यांचे मागील मानधन अद्याप बँक खात्यात जमा झालेले नाही। त्यामुळे या विषयात लक्ष घालून संबंधित विभागाशी पाठपुरावा करून गोरगरीब लाभार्थ्यांचे थकीत मानधन तातडीने मंजूर करून द्यावे, अशी मागणी तहसीलदार पूजा माटोळे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे। निवेदन देतेवेळी अनेक समाजसेवक पक्षांचे नेते या ठिकाणी उपस्थित होते। तक्रारी सोडवण्याकरिता एक वेगळा कक्ष तयार करण्यात यावा, अशी सुद्धा मागणी करण्यात आली। याविषयी काही लाभार्थी तहसील कार्यालयात मानधन न आल्यामुळे गेले असता संबंधितांकडून योग्य मार्गदर्शन दिले जात नसल्याची तक्रार आमच्याकडे आल्याचे सदर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे। त्यामुळे याबाबतच्या तक्रारी सोडवण्याकरिता एक वेगळा कक्ष तयार करून लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे, अशी ही मागणी तहसीलदारांकडे करण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने थकीत अनुदान मिळावे यासाठी सर्व ठिकाणी आंदोलन केले जात आहे आणि असेच आंदोलन चालू राहिल्यास सरकारला त्याची दखल घेणे गरजेचे आहे। त्यामुळे मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक तहसीलदारांना थकीत अनुदान मिळण्याबाबतचा अर्ज दिलेला आहे। तो अर्ज भरून तुम्ही त्या ठिकाणी द्या आणि तो अर्ज भरून दिल्यानंतर तुमचे किती महिन्याचे पैसे आहे ते सुद्धा तहसील ऑफिसमध्ये कळणार आहे आणि तुम्हाला सुद्धा त्याविषयी माहिती मिळणार आहे की तुम्हाला पेन्शन का मिळत नाही किंवा इतके दिवस पेन्शन तुमची कुठे दुसरीकडे जमा तर नाही झाली ना, याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती मिळणार आहे। त्यासाठी हा अर्ज तुम्ही नक्की तहसील ऑफिसमध्ये भरून द्या, म्हणजे तुम्हाला थकीत अनुदानही त्या ठिकाणी मिळेल आणि काही अडचण असेल, काही त्रुटी असतील तर त्या सुद्धा दूर केल्या जातील। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।